स्वागत आहे तुमचं सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा जो आपला हा व्हिडिओ असणार आहे तो असणार आहे इयत्ता 8वीचा युनिट 3 मधील 3.4 द टू जेंटलमॅन ऑफ वेरोना. वेरोनाचे दोन सद्गृहस्थ हा लेसन आपण काय करणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. युनिट 3 चे जे काही पोएम आणि लेसन्स आहेत त्याच्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील. त्यामध्ये जाऊन तुम्ही सर्व इतरही व्हिडिओ बघू शकता. द टू जेंटलमॅन ऑफ वेरोना अतिशय छान असा लेसन आहे. निश्चितच आपल्याला यातून नाते संबंध काय असतात याबद्दल माहिती मिळते की दोन भाऊ आपल्या बहिणीला वाचवण्यासाठी कशा प्रकारे कामं करतात हे नॅरेटरने खूप चांगल्या प्रकारे या लेसनमध्ये सांगितलेलं आहे. चला तर आता वेळ न गमावता आपण सुरुवात करूया युनिट 3 मधील 3.4 द टू जेंटलमॅन ऑफ वेरोना हा लेसन समजून घ्यायला. द टू जेंटलमॅन ऑफ वेरोना. वेरोनाचे दोन सद्गृहस्थ. A.J. Cronin has very well carved the idea. Carve the idea means create or establish an idea. याला आपण म्हणू शकतो की एखादी कल्पना मांडणे. ओके, क्रिएट करणे. ओके, A.J. Cronin has a very well carved the idea of selfless help and explain the importance of dedication towards relationships in the story The Two Gentlemen of Verona. A.J. Cronin यांनी द टू जेंटलमॅन ऑफ वेरोना म्हणजेच वेरोनाचे दोन सद्गृहस्थ या कथेतून निस्वार्थ मदतीची कल्पना, सेल्फलेस हेल्प म्हणजे निस्वार्थ मदतीची कल्पना अतिशय उत्तम प्रकारे मांडलेली आहे. अँड एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ डेडिकेशन टुवर्ड्स रिलेशनशिप आणि त्याचबरोबर नात्यांप्रती असलेली निष्ठा, इम्पॉर्टन्स ऑफ डेडिकेशन टुवर्ड्स रिलेशनशिप नात्यांप्रती असलेली निष्ठा व त्यासाठी केलेले समर्पण याचंही महत्त्व त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे ते स्पष्ट केलेलं आहे. द स्टोरी रिव्हॉल्व्स अराउंड द टू बॉयज. ही जी स्टोरी आहे ती दोन मुलांभोवती फिरते आणि ती मुलं कुठली तर निकोला अँड जॅकोपो हे जे दोन मुलं आहेत त्यांच्या भोवती ही स्टोरी फिरते. who do numerous things to earn money only to pay for their sister's treatment who suffers from tuberculosis of spines. आणि हे जे दोन मुलं आहेत ते काय करतात तर आपल्या बहिणीच्या उपचारासाठी पैसे उभा करण्यासाठी असे अनेकविध असे उद्योग ते करीत असतात. आणि त्यांची बहीण आहे तिला कशाचा त्रास आहे तर ट्युबरक्लोसिस ऑफ स्पाइन. ओके, हा एक प्रकारचा क्षयरोग ज्याला आपण म्हणू शकतो. मणक्याच्या क्षयाने ती काय तर ग्रस्त आहे म्हणजे मणक्याचा त्रास तिला आहे आणि त्याचा तिला त्रास आहे आणि त्यासाठी ही मुलं जे आहेत ते काय करतात तर अनेकविध असे काय करतात तर उद्योग करतात आणि त्यातून ते काय करतात तर पैसे जमा करतात तिच्या ट्रीटमेंटसाठी. द स्टोरी बिगिन्स विथ द नॅरेटर ड्रायव्हिंग डाऊन द फुट हिल्स ऑफ द आल्प्स. ओके, जी काही स्टोरी आहे या कथेची सुरुवात ही कशाने होते तर जो नॅरेटर आहे तो काय करतोय तर आल्प्स पर्वताच्या पायथ्याशी काय करतो गाडी चालवत तो पोहोचतो अशी या कथेची सुरुवात होते. नॅरेटर म्हणजे तो आपण त्याला म्हणू शकतो की कथानक सांगणारा, कथाकार. ओके, कथा सांगणारा. हिअर इज वेन ही फर्स्ट इनकाउंटर्स द टू ब्रदर्स सेलिंग वाईल्ड स्ट्रॉबेरीज. तिथून या कथेची सुरुवात होते आणि इथेच तो काय करतो तर गावरान स्ट्रॉबेरीज विकत असलेल्या दोन भावांना प्रथम भेटतो. म्हणजे या ठिकाणी ते दोन भाऊ जे आहेत ते काय करतात तर वाईल्ड स्ट्रॉबेरीज म्हणजे जी काही गावरान अशा स्ट्रॉबेरीज आहेत ते विकत होते आणि तिथेच त्यांची त्या नॅरेटर सोबत भेट होते. इवन आफ्टर द ड्रायव्हर फॉरबिड्स द नॅरेटर टू बाय द वाईल्ड फ्रुट्स. फॉरबिड मीन्स डिसअलाव. इथे काय झालं तर जो काही ड्रायव्हर आहे त्याने काय केलं नॅरेटरला त्या कथाकाराला काय केलं तर मनाई केली. फॉरबिड म्हणजे काय डिसअलाव करणे, मना करणे. कशासाठी तर ती वाईल्ड फ्रुट्स जे आहेत ते खरेदी करण्यापासून त्यांनी काय केली तर मनाई केली. ही बायज द बिगेस्ट बास्केट अँड ड्राईव्ह टुवर्ड्स द टाउन. तरीही देखील जो काही कथाकार आहे, जो काही नॅरेटर आहे तिने काय केलं तर त्या मुलांकडून काय केलं तर टोपलीभर फ्रुट्स विकत घेऊन डिरेक्टली ते कुठे गेले तर गावाकडे जायला ते निघाले. तरी पण म्हणजे जो काही कथाकार आहे जो नॅरेटर आहे तो ती टोपलीभर सगळे ते फ्रुट्स विकत घेतो आणि गावाकडे जायला निघतो. दिस सीन एम्फसाइज ऑन द फर्स्ट स्टेप ऑफ ग्रोइंग इंटिमसी बिटवीन द नॅरेटर अँड द टू बॉयज. एम्फसाइज means stress.
Okay, this scene emphasize on the first steps of growing intimacy. Intimacy म्हणजेच क्लोज रिलेशन्स, जवळीकता त्याला आपण म्हणू शकतो, बिटवीन द नॅरेटर अँड द टू बॉयज. याचा अर्थ असा होतो की हा जो पहिला प्रसंग आहे यातून काय होतं तर कथाकार नॅरेटर आणि त्या दोन मुलांबरोबर नंतर वाढत जाणाऱ्या जवळकीची सुरुवात इथूनच होते. आपण अशा प्रकारे आपला स्पष्ट होताना दिसून येतं. म्हणजे ह्या सिच्युएशन पासून त्यांच्यामध्ये जवळीक निर्माण व्हायला सुरुवात होते. नेक्स्ट डे द बॉयज आर फाउंड शायनिंग शूज इन द पब्लिक स्क्वेअर. दुसऱ्या दिवशी ती मुलं भर चौकात बूट पॉलिश करताना दिसतात. दिस अमेज द नॅरेटर. ते पाहून कथाकार किंवा मग तो नॅरेटर आहे तो त्याला काय होतं त्या गोष्टीचं आश्चर्य वाटतं. दिस इज वेन दे रिव्हील द फॅक्ट दॅट दे डू न्यूमरस काइंड ऑफ थिंग्स टू अर्न मनी. ते पाहून तर त्या कथाकाराला नॅरेटरला आश्चर्य वाटतं, परंतु पैसा मिळवण्यासाठी आपण हे विविध उद्योग करीत असल्याचे यावेळी ते दोघे त्याला सांगतात. म्हणजे पैसा कमवण्यासाठी ते गोष्टी या सर्व गोष्टी ते करत आहेत असं ती मुलं त्या कथाकाराला त्या नॅरेटरला ते सांगतात. हिअर द नॅरेटर इज शोन टू डेव्हलप अ सॉफ्ट कॉर्नर फॉर देम. ओके, इथे कथाकाराच्या मनात त्यांच्याविषयी विशेष आस्था वाढू लागते. ही फाइंड्स देम टू बी इनोसंट, सिरियस, प्लीझंट अँड अर्नेस्ट. ओके, या प्रसंगामुळे या गोष्टी सांगितल्यामुळे त्या जो काही नॅरेटर आहे त्याच्या मनात एक वेगळ्या प्रकारची भावना त्यांच्या प्रती निर्माण होते आणि त्याला ते दोघे निरागस, प्रामाणिक, आनंदी आणि सच्चे असल्याचे त्याला जाणवतं. अर्नेस्ट मीन्स सच्चे आपण त्याला म्हणू शकतो असं त्याला जाणवतं. द बॉयज आर व्हेरी युजफुल टू द नॅरेटर. ही जी मुलं आहे ती कथाकाराला त्या नॅरेटरला खूप उपयोगही त्या कथाकाराला या मुलांचा होतो. दे आर व्हेरी विलिंग टू सॅटिस्फाय ऑल दॅट द नॅरेटर रिक्वायर्स. त्याला हवी असणारी प्रत्येक गोष्ट करायला ते दोघे आनंदाने तयार असतात. दे आर ऑल्सो फाउंड सेलिंग न्यूजपेपर्स बाय द नॅरेटर वन स्ट्रोमी नाईट. एका वादळी रात्री कथाकाराला ते वर्तमानपत्र विकताना दिसतात. म्हणजे वादळाची रात्र होती आणि जो काही नॅरेटर आहे त्याला ते मुलं काय दिसतात तर न्यूजपेपर विकताना दिसतात. वन डे वेन द नॅरेटर आस्क इफ ही कॅन हेल्प देम इन एनी, दे से दे विल बी व्हेरी ग्रेटफुल इफ दे गेट अ लिफ्ट टू द नियर बाय विलेज पोलेटा. ओके, काय होतं एके दिवशी कथाकार नॅरेटर त्यांना कुठली मदत हवी आहे का असे विचारतो. त्यावर ते म्हणतात की त्यांना जवळच्या पोलेटा गावापर्यंत त्याने पोहोचवले तर फार बरं होईल. म्हणजे ज्यावेळेस तो नॅरेटर विचारतो की तुम्हाला काही मदत पाहिजे का, त्यावेळेस ही मुलं म्हणतात की आम्हाला जे जवळचं गाव आहे पोलेटा तिथे त्यांना काय करावं सोडून द्यावं अशा प्रकारची ते विनंती करतात. ऑल्दो इट डझंट कम इन नॅरेटर्स वे ही टेक्स देम देअर. ओके, जो काही नॅरेटर आहे त्याच्या वाटेवर ते गाव येत नव्हतं तरीही तो त्यांना तिथे घेऊन जातो. द बॉयज गेट डाऊन इन अ बिल्डिंग अँड आस्क द नॅरेटर टू वेट इन अ नियर बाय कॅफे अंटिल दे रिटर्न विदिन ॲन अवर. मुले एका इमारतीपाशी उतरतात आणि ते तासभरात परत येईपर्यंत कथाकाराला जवळच्या कॅफेमध्ये थांबायला सांगतात. म्हणजे ते एका इमारतीजवळ उतरतात आणि त्या जो काही नॅरेटर आहे त्याला सांगतात की ते इमारतीपर्यंत येऊस तर तुम्ही काय करावं तर कॅफेमध्ये थांबायला ते सांगतात, मुलं त्याला सांगतात. त्यानंतर बघा काय दिलेलं आहे. इगरनेस लीड्स द नॅरेटर टू फॉलो द बॉयज अप टू अ प्लेस विच इज ॲक्च्युली अ हॉस्पिटल. जो नॅरेटर आहे ओके, जे नॅरेटरची उत्सुकता त्याला त्या मुलांच्या मागोमाग त्या ठिकाणी घेऊन जाते. ते खरं म्हणजे काय असतं तर एक हॉस्पिटल असतं. म्हणजे हॉस्पिटल ते होतं जिथं त्या नॅरेटरने त्यांना सोडलं होतं ती इमारत. ऑन पिपिंग थ्रू अ रूम, पिपिंग म्हणजे डोकावून पाहणे. ओके, led by a nurse, he realized that the boys are talking to a girl who resembles them. एका नर्सने दाखवल्यामुळे एका खोलीमध्ये डोकावून पाहिल्यावर त्याच्या लक्षात येतं, नॅरेटरच्या लक्षात येतं की ते दोघे त्यांच्यासारखे दिसणाऱ्या एका मुलीशी बोलत असतात. रिसेम्बल्स म्हणजे सारखे दिसणे. ओके, ही डज नॉट फील लाईक इंट्रुडिंग अँड डज आस्क द नर्स डिटेल्स अबाउट द बॉयज.
ओके. न विचारता आत घुसणे त्याला योग्य वाटत नाही, त्यामुळे तो नर्सला त्या मुलांबद्दल माहिती विचारतो. त्या नर्सला ते विचारतात. इंट्रोड्यू म्हणजे काय, कम टू अ प्लेस वेअर वन इज अनइन्व्हायटेड, म्हणजे कुठले न बोलवता एखाद्या ठिकाणी जाणं ही त्याला योग्य वाटत नव्हतं, त्यामुळे तो नर्सला ते विचारतो त्या मुलांबद्दल. दिस इज वेन द नर्स टेल हिम देअर हार्ट रेंडिंग स्टोरी. हार्ट रेंडिंग मीन्स कॉझिंग ग्रेट सॉरो, खूप दुःख होईल अशा प्रकारची स्टोरी. About their father being killed in a war and their home being destroyed in the war and their sister suffering from tuberculosis. ओके. त्यामुळे ज्यावेळेस तो लेखक विचारतो, नॅरेटर विचारतो त्यांच्याबद्दल, त्यावेळेस ती नर्स त्यांना सांगते, त्याला सांगते की त्याचे वडील, त्या मुलांचे वडील जे काय युद्धात मारले गेलेत आणि त्यांचं घरसुद्धा युद्धातच काय झाले तर उद्ध्वस्त झालं होतं आणि त्यांची जी बहीण आहे ती क्षयरोगाने आजारी आहे असं ती नर्स त्या नॅरेटरला सांगते. द ब्रदर्स लिव्ह इन अ शेल्टर अँड लिटरली स्टार ओनली सो दॅट दे कॅन पे फॉर देअर सिस्टर्स ट्रीटमेंट. ते दोघे भाऊ एका आडोशाखाली राहतात आणि काय करतात, अँड लिटरली स्टार ओनली सो दॅट दे कॅन पे फॉर देअर सिस्टर्स ट्रीटमेंट. आणि आपल्या बहिणीच्या उपचाराचा खर्च करण्यासाठी स्वतः अक्षरशः उपाशी ते राहत होते. कोण, ते दोन भाऊ. सो कीपिंग अ सिक्रेट अँड हेल्पिंग देअर सिस्टर दे हॅव शोन दॅट वॉर हॅज नॉट शेकन देअर स्पिरिट. नॉट शेकन देअर स्पिरिट म्हणजेच नॉट रिड्यूस इगरनेस टू डू समथिंग. कुठलंही कार्य करण्यामध्ये काय नाही कमी न पडणे, त्याला आपण काय म्हणू शकतो तर नॉट वी कॅन से दॅट नॉट शेकन देअर स्पिरिट म्हणजेच काय उमेद न खचणे त्याला आपण म्हणू शकतो. इथे काय म्हणतोय तर सो कीपिंग अ सिक्रेट अँड हेल्पिंग देअर सिस्टर्स दे हॅव शोन दॅट वॉर हॅज नॉट शेकन देअर स्पिरिट. ओके. त्यामुळे गुप्तता राखून आणि आपल्या बहिणीला मदत करीत त्यांनी युद्धामुळे आपली उमेद खचलेली नाही हे दाखवून दिलं होतं. They are noble and gentle and great human being in their own special yet subtle way. Subtle means difficult to find out. ओके. म्हणजे शोधून सापडणार नाही अशा प्रकारचे. ओके. सबटल मीन्स काय तर एक चटकन न सापडणारी किंवा एकदम अनस्टेटेड, ज्याची आपण तुलना करू शकत नाही. ओके. दे आर नोबल अँड जेंटल अँड ग्रेट ह्युमन बिईंग इन देअर ओन स्पेशल येट सबटल वे. ते दोघे अतिशय थोर आणि उमद्या मनाचे होते आणि त्यांचे कार्य विशेष असूनही ते स्वतः अगदी साधे होते. दिस स्टोरी डिस्टिंक्टली टॉक अबाउट हाऊ ट्रू अँड ॲम्प्लिफिकेशन सेज व्हेअर देर इज अ विल देर इज अ वे. डिस्टिंक्टली मीन्स क्लिअरली. या कथेतून एक विचार प्रकर्षाने अधोरेखित होतो. ॲम्प्लिफिकेशन मीन्स फोकस ऑन अ स्टेटमेंट, म्हणजेच काय आपण त्याला म्हणू शकतो की विशेष अशी गोष्ट आपण म्हणू शकतो. एक विशेष असा थॉट यातून बाहेर येतो, तो म्हणजे काय तर व्हेअर देर इज अ विल देर इज अ वे. जिथे इच्छा असते तिथे मार्गही असतो. आपण ह्या लेसनमधून शिकत आहोत. इथे आपला हा लेसन जो आहे तो संपून जातो. आय होप तुम्हाला हा लेसन चांगल्या प्रकारे समजलेला आहे. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बघत राहा सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन हे यूट्यूब चॅनल. तोपर्यंत थँक्यू अँड टेक केअर.